कसे आहात सर्वजण? मजेतच असताल, हो की नाही? झालं सर्व कामं, चहा पाणी वगैरे माझा पण झाला. बसले होते मी अशीच. नांदेडमधली घटना मी 2-3 दिवसापासून मोबाईलमध्ये पाहत आहे, ऐकत आहे. सक्षम आणि आचल प्रेम होतं दोघांचं. जातीय म्हणजे वेगवेगळ्या धर्माच्या जातीचे ते होते आणि मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाची हत्या केली. एकीकडं प्रेम होतं संगमवाडीमध्ये, मुलाचं आणि मुलीचं प्रेम होतं. सुशिक्षित होते, दोघं सज्ञान होते, कमवते होते. आणि मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. तिचं 1 महिन्यापूर्वी लग्न होणार होतं आणि त्या मुलाने तिची हत्या केली राहत्या घरामध्ये, जिथे तो भाड्याने राहत होता तिथे. आणि स्वतः पण त्याने जाऊन ट्रेनखाली, रेल्वेखाली जीव दिला. एक ना अनेक अशा भयंकर घटना रोज घडत आहेत, हो की नाही? काय करावं? प्रेम, जे प्रेम करते त्याला प्रेम करू देत नाही. ज्याचं लग्न ठरलेलं आहे त्याचं लग्न होऊ देत नाहीत. म्हणजे वातावरण किती गढूळ झालेलं आहे का कुठेतरी माणसाला काही समाधान सुख? ज्यांचे लग्न झालेले आहेत त्या बायका फापरलेल्या आहेत. ते आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषाशी राहतात. तिथे तो माणूस तिचा मर्डर करतो, तिला जाळून टाकतो, किंवा तिचा गळा दाबून खून करतो, किंवा तिला तिकडं कुठंतरी लांब नेऊन पुरतो, किंवा काय करतात. बायका पण करतात. बायका पण आपल्या पुरुषांना मारून टाकतात तिसऱ्या पुरुषासाठी, दुसऱ्या पुरुषासाठी. म्हणजे अशा अनेक वातावरणात इतकं बदल झालेला आहे. म्हणजे समाजामध्ये काहीच कोणाला भीती राहिलेली नाही. घरातल्या माणसाची ना, सासू सासऱ्याची ना, आई वडिलांची ना, नवऱ्याची ना, समाजाची. सर्रास बायका आपल्या घरातून निघून जाऊन दुसऱ्या पुरुषाबरोबर राहतात, हो की नाही? किती अवघड झालेले बाबा. कसं होणार पुढं जाऊन समाजाचं? फार घातक आहे माहिती. समाज फार बिघडलेला आहे आणि कोणाला तर कायद्याचं काही राहिलेलं नाही माहिती. कायद्याची काही भीती राहिलेली नाही.